मित्रांनो नमस्कार, मी आहे अभिजित शिंदे. शिगदे ॲग्रो फार्मच्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप जणांचं जे लांबून लांबून आहे जळगाव किंवा खूप जण लांबून आलं मला की तुमच्या फार्मचा टूर कसं तुम्ही केलं मॅनेजमेंट ते दाखवा. चला तर तुम्हाला माझा फार्म दाखवतो. आता हे माझं ऑफिस किंवा ट्रेनिंग सेशन आहे. तिथे आपल्याला दर शनिवारचे किंवा सॅटर्डे संडे आपण इथे ट्रेनिंग सेशन घेत असतो. या साईडला ट्रेनिंग सेशन्स आपले आहे. ट्रेनिंग मटेरियल्स वगैरे असतात. ज्यांना कोणाला कुक्कुटपालनासाठी ट्रेनिंग हवं असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट करून तुम्ही ट्रेनिंग सेशनला येऊ शकता. चला याच्या मागे काहीतरी आहे. तुम्ही आतमध्ये आल्यानंतर इकडे असे 2-4 कंपार्टमेंट आहेत. या साईडला कंपार्टमेंट आहे किंवा या साईडला जे आहे ते कंपार्टमेंट आहे. तर या साईडला जे आहेत हे माझे ब्रुडिंग हाऊस आहे. आता ब्रुडिंग हाऊस म्हणजे काय आहे की एक दिवसाचे पिल्लं जे असतात ज्याला आपण 1 महिन्यापर्यंत ज्या रूममध्ये ठेवतो, त्यांना आपण लाईट देतो, त्यांची काळजी घेतो, ते म्हणजे ब्रुडिंग हाऊस आहे. या तुम्हाला ब्रुडिंग हाऊस दाखवतो. आता ब्रुडिंग हाऊसला कसं असतं की तुम्हाला टेम्परेचर पूर्ण सेट करावं लागतं. ती पिल्लं बघू शकता, आपण लाईटची सोय करतो पूर्णपणे. सगळीकडनं पडदे आपले बंद असतात. पूर्ण उष्णता आपण यांना देत असतो. थंडीच्या पिरियडमध्ये जेव्हा खूप थंडी असते तर त्या केसमध्ये आपण असे ताडपत्री वगैरे किंवा पेपर वगैरे टाकत असतो. या असं पुढे या साईडला जर सेक्शन तुम्ही बघत असाल तर इकडे 5 म्हणजे वेगवेगळ्या जाती ज्या आपल्याकडे असतात त्याचं एक कलेक्शन इकडे आहे. त्या 5 आपण एक कलेक्शन ठेवलेलं आहे. असे हे आपले वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत. परत तुम्ही आत आल्यानंतर परत इकडे एक ब्रुडिंग हाऊस आहे. इथे आपला आता RIRचा जे ब्रीड आहे, रोडे इस्लँड रेड, म्हणजे अंडे देणारी जी कोंबडी असते, सर्वात जास्त अंडे देते. जवळजवळ 250 ते 280 पर्यंत अंडे तुम्हाला या कोंबडीपासून मिळतात. त्याची पिल्लं आता ब्रुडिंगला आहे. पुढे आलात तर जगातली सर्वात जास्त अंडे देणारी कोंबडी म्हणजेच ब्लॅक ऑस्ट्रोलॉप. तर ब्लॅक ऑस्ट्रोलॉपचं सुद्धा आत्ता इथे आपल्याकडे 1 महिन्यासाठी ब्रुडिंग चालू आहे. इकडच्या कंपार्टमेंटमध्ये तुम्ही बघाल तर ब्रह्मा. ॲक्च्युली खूप जणांचे कमेंट होते की ब्रह्मा असं नाव काय आहे, तर हे ॲक्च्युली याचं नावच ब्रह्मा आहे. हे बाहेरच्या देशांमधले गावरान जात आहे. एक तर त्याची ठेवण चांगली आहे, एकदम 6 किलो 7 किलोपर्यंत जातो. त्याचं एक ओरिजिनल कलेक्शन आहे. इकडं तुम्ही बघत असाल तर कलर ब्रह्माचं एक कलेक्शन आहे. त्याच्यामध्ये आत्ता अंडीसुद्धा आहेत. त्या साईडने अंडी दाखवतो त्यांना दिसत असेल तर. त्याच्यानंतर ह्याच्यात आहे मिनी फ्लेअर, जगातली सर्वात लहान जात मिनी फ्लेअर. याचं एक कलेक्शन आहे या ठिकाणी. या तुम्हाला अजून माझं मागचा एक फार्म दाखवतो. आता हे ओपन फार्म आहे. ओपन फार्ममध्ये आपण कोंबड्या ज्या आहेत त्यांना बाहेर पण सोडत असतो. आता ओपन फार्मिंगमध्ये तुम्ही याल या साईडला टर्कीचं आपण आता ओपनमध्ये असतात. ते टर्की म्हणजे काय आहे की टर्की हे फार्मचं संरक्षण करतं. कान्याकोपऱ्यामध्ये जाऊन जाऊन ते कीटक वगैरे सगळे खातात. हा कंपार्टमेंट आहे. आता हे कंपार्टमेंट आहे. या कंपार्टमेंटमध्ये जर तुम्ही आला तर इथं टर्कीचा सेक्शन असतो. त्यांना टर्की दाखवतो थोडीशी. आता ही 2 महिन्याची टर्की आपल्याकडे आहे. ज्यांना कोणाला हवं असेल ती सुद्धा मिळेल, पण ते सगळं बुकिंग करत आहे. इकडे तुम्ही जाल तर इकडे तुम्हाला कावेरी, त्याच्यानंतर कलर ब्रह्मा, नंतर पोलीस कॅप, त्यानंतर ब्लॅक ऑस्ट्रोलॉप असं एक घरगुती कलेक्शन आहे. म्हणजे आम्ही ह्याची अंडी वगैरे घेऊन त्याचं आम्ही स्वतः आमच्या पर्सनल कलेक्शनमधले आहे. इस्लँड रेड म्हणजेच RIR या ब्रीडचं कलेक्शन आहे, म्हणजे सेक्शन आहे. याच्यामध्ये तुम्ही अशा होता की कोंबड्या छान पद्धतीने याच्यावर बसलेल्या आहेत. सगळ्या कोंबड्या ह्या बांबूच्या याच्यावर बसतात, कारण त्यांना हे वर बसण्याची सवय असल्यामुळे ते छान वरच बसले जातात. सगळे असे मस्त बसलेत. अंड्याचं प्रोडक्शन जवळजवळ 250 ते 280 अंडे देणारी ही कोंबडी आहेत. कलेक्शन जर तुम्ही बघत असाल, हे आहे माझं व्हाईट पेकिंगचं कलेक्शन. व्हाईट पेकिंग म्हणजे तुमच्या फार्मचं एक संरक्षणही करतो आणि तुमच्या फार्मला शोभाही वाढवतो. एकदम व्हाईट पांढरा शुभ्र असतो त्याचं हे आहे. हे विक्रीला सुद्धा अवेलेबल आहे. ज्यांना कोणाला हवं असेल तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा. त्यानंतर इकडे जे काही कंपार्टमेंट आहे तिथे 1 महिन्याचे पक्षी आपल्याकडे असतात. तुम्ही जर इथे बघितलं
हे सोनाली जातीचे एका महिन्याचे पक्षी आहेत इथे. जवळजवळ 400-450 पक्षी आत्ता आपल्या ह्या कंपार्टमेंटमध्ये आहेत. एका महिन्याचे आहेत, विक्रीला चालू आहे यांची. ज्यांचं बुकिंग येते लोक घेऊन जातात. हे कंपार्टमेंट आपलं आहे. याच्यामध्ये इथे एक कलेक्शन आहे. याच्यामध्ये आपण कलर ब्रह्मा किंवा जे कोंबडे असतात ज्यांना आपल्याला सेल आउट करायचं असतो तर ते आपण या साईडला ठेवत असतो. आता हे जे ब्रह्माचं कलेक्शन दिसतं तुम्हाला ते फक्त कोंबडे आहेत, त्याचेही सेल आपण करतो. तर असे माझे हे सेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये आपण वेगवेगळ्या जाती ठेवत असतो. तर ह्याच्यामध्ये एक सेक्शन आहे तोही संपलेला आहे. छान पक्ष्यांना एक छान लॉन केलेला आहे. लॉन असला की पक्ष्यांना एक ग्रीनरी छान वाटते, मस्तपैकी ते खातात. जर तुम्हाला फार्म बघायचा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जर गावरान कोंबड्यांचा व्हरायटीज पाहिजे असेल तर नक्की शिंदे ॲग्रो फार्मला व्हिजिट करा. धन्यवाद.